नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज राजकारण नाही, जरा एका वेगळ्या विषयावर आपण बोलणार आहोत। कारण गेली काही महिने म्हणा काही वर्ष आपण बघतोय की महाराष्ट्रात एकूणच समाजकारण हे एका वेगळ्या पातळीवर गेलेलं आहे। त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे घडणारी प्रत्येक गोष्ट ही जातीपातीच्या चष्म्यातून बघण्याची एक सवय खास करून राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना लागून राहिलेली आहे। जात नाही ती जात आपण असं म्हणतो, मात्र खरोखरच ही जात नाही म्हणून आजही प्रत्येक गोष्ट ही जातीच्या चष्म्यातून बघितली जाते। मित्रांनो, एक व्हिडिओ माझ्या बघण्यात आला, तो सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यामध्ये एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाषण केलं। ते भाषण बऱ्यापैकी अराजकीय होतं, मात्र त्या भाषणामध्ये त्यांनी जे उल्लेख केले ते उल्लेख आपण बारकाईने समजून घेण्याची आवश्यकता आहे। गोपीचंद पडळकर यांच्या भाषणामध्ये काही उल्लेख आले की महाराष्ट्राच्या एकूणच परंपरेमध्ये अनेक शेकडो हजारो असे लोक आहेत की त्यांनी या देशासाठी महाराष्ट्रासाठी आपलं जीवाचं योगदान दिलेलं आहे, आपला जीव दिलेला आहे। मात्र इतिहासात अशा अनेक लोकांची नावं किंवा त्यावर काही लिखाण असं झालेलं नाही आणि त्यांचा इतिहास हा जगापुढे आवश्यक आहे अशा पद्धतीने आलेला नाही। तर त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर विभागाचे प्रमुख बहिर्जी नाईक हे असतील किंवा वीर शिवाकाशीद असतील, अशी अनेक नावं आपल्याला घेता येतील की त्यांचा इतिहास जसा म्हणावा तसा लोकांच्या पुढे आलेला नाही। आजही तरुण पिढीतल्या मुलांना या व्यक्तिमत्वांबद्दल जर आपण विचारलं तर त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल दोन ओळी सुद्धा लिहिता येणार नाही, सांगता येणार नाही, यावर माझा ठाम विश्वास आहे। कारण हे त्यांच्यापर्यंत पोहोचलेलंच नाही। या व्यक्तित्वाबद्दल, यांच्या कार्याबद्दल, एकूणच हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी असेल किंवा नंतर ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढून देश स्वतंत्र करण्याच्या मोहिमेमध्ये असेल, यांचं जे योगदान आहे ते योगदान समाजापुढे ज्या पद्धतीनं यायला हवं त्या पद्धतीनं प्रभावीपणानं आलेलं नाही असं माझं स्पष्ट मत आहे। आणि यावर या राज्यातल्या साहित्यिकांनी, लेखकांनी लिहिलं पाहिजे आणि खरा इतिहास हा समाजापुढे आणला पाहिजे असं आवाहन या भाषणामध्ये गोपीचंद पडळकर यांनी केलेलं होतं। गोपीचंद पडळकर हे काही फार मोठे लेखक आहेत वगैरे असं नाही, त्यांनी खूप पुस्तकं वगैरे लिहिलेली आहेत वगैरे असं अजिबात नाही। तर ते एक तरुण उमदा आमदार आहे, लढवई आमदार अशी त्यांची प्रतिमा महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यांनी या भाषणामध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला। खरोखरच त्याचं कारण असं होतं की त्या व्यासपीठावर साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस हे उपस्थित होते आणि श्रीपाल सबनीस यांनी या सगळ्या गोष्टींची दखल घ्यावी असं सुद्धा आवाहन गोपीचंद पडळकर यांनी या निमित्तानं केलं। या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एक गोष्ट मला जाणवून द्यायची आहे की विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळामध्येच अशा उपेक्षित असणाऱ्या महापुरुषांबद्दल काही महत्त्वाचे निर्णय हे झालेले आहेत आणि हे निर्णय लोकांपर्यंत फारसे पोचलेले नाहीत, मात्र ते पोहोचणं हे अत्यंत गरजेचं आहे। अलीकडच्या महाराष्ट्रातल्या महाविद्यालयांना असे जे योगदान दिलेले महापुरुष आहेत, अशा महापुरुषांची नावं देण्याचा निर्णय हा देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेला आहे। सांगली जिल्ह्यातल्या विटा या गावामध्ये जे ITI कॉलेज तिथं बनणार आहे त्या कॉलेजला बहिर्जी नायकांचं नाव देण्याचा निर्णय या सरकारने घेतला। आमचे सहकारी ज्येष्ठ पत्रकार श्री संजय मलमे यांच्याशी या संदर्भात मी चर्चा केली। त्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की श्री संजय मलमे यांनी मला असं सांगितलं की नरवीर उमाजी नाईक यांच्याबद्दल त्यांचं कार्य आपल्याला माहीतच आहे, कशा पद्धतीनं त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढा दिला। त्यांची जी जयंती आहे ती जयंती ही शासकीय जयंती म्हणून साजरी करण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेला होता। देवेंद्र फडणवीस यांनी केवळ अध्यादेश काढण्यापुरता हा प्रकार केला, केवळ अध्यादेश काढला असं नाही, तर त्यांच्या जयंती दिवशी त्यांच्या गावी जाऊन त्यांनी ही जयंती शासकीय पद्धतीनं साजरी केली आणि त्यानंतर नरवीर उमाजी नाईक यांची जयंती या राज्यामध्ये शासकीय जयंती म्हणून साजरी होऊ लागली। यासाठी श्री संजय मलमे यांनी खूप प्रयत्न केलेले होते। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या आघाडीच्या सरकारमध्ये अनेक मंत्र्यांना ते भेटलेले होते, बैठका घेतलेल्या होत्या, पत्र दिलेली होती, मात्र निर्णय झाला नाही। निर्णय हा देवेंद्र फडणवीस यांनीच घेतला आणि तो केवळ घेतला एका बैठकीत घेतला। याचा अर्थ काय आहे तर तुम्हाला एखादा निर्णय करायचा असेल तर
त्यासाठी तुमची इच्छाशक्ती असावी लागते आणि ती इच्छाशक्ती असेल तर त्याला कोणीही आडकाठी आणू शकत नाही. आत्तापर्यंत असे निर्णय का झाले नाहीत हा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो. देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर ही गोष्ट जेव्हा श्री मलमे यांनी घातली तेव्हा त्यांनी हा निर्णय घेतला आणि केवळ निर्णय घेतला असं नाही तर त्याची अंमलबजावणी सुद्धा केली. केवळ शासकीय जयंती केली इथवरच ते थांबले नाहीत तर आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांना त्यांनी राष्ट्रपुरुषाचा दर्जासुद्धा दिला. हे मला या ठिकाणी आपल्याला ठळकपणानं सांगायचं आहे. खरोखर छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा त्यानंतरचा काळ असेल या सगळ्या काळामध्ये हा देश स्वतंत्र झाला पाहिजे, हे हिंदवी स्वराज्य निर्माण झालं पाहिजे यासाठी या समाजातल्या 18 पगड जातीमधल्या लोकांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे. हे आपण विसरून चालणार नाही. त्यावेळी जातीपातीचा विचार कोणी केला नाही. जन्माला शिवा काशीद म्हणून आलो असलो तरी मरताना मी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरणार आहे. मरण डोळ्यापुढं दिसत असताना शिवा काशीद यांनी आपल्या जीवाची आहुती या हिंदवी स्वराज्यामध्ये दिलेली आहे आणि त्यानंतर इतक्या तंत्रज्ञानाच्या जगामध्ये इतकं उच्च शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा आपण किरकोळ गोष्टीसुद्धा जातीपातीच्या नजरेतून बघतो. हे मात्र दुर्दैव आहे. तुर्त इथंच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.